माझ्या ह्या सोसायटीचा हिंदू समाज त्याला विश्वास देण्यासाठी आणि हा संदेश देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे की हे देवाभाऊचं राज्य सरकार हे हिंदुत्वादी विचाराचं राज्य सरकार आहे। हिंदू समाजाच्या विचारांवर आणि मतांवर निवडून आलेलं राज्य सरकार आहे। म्हणून या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये कुठल्याच हिंदूला असुरक्षित वाटण्याची गरज नाही। कोणीही जिहादी मानसिकतेचा, मग तो कोणतो मोसिम नावाचा कोण कार्टा असेल, कोणी त्यांनी आमच्या सरकार असताना, हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असताना आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोणीही त्रास देऊ नये, कोणीही वाकड्या नजरेने बघू नये, हा संदेश सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे। पोलीस खात्यातल्या काही मोजक्या, सगळ्यात बोलत नाही, शेवटी हे खातं आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वात राज्याची कायदा आणि सुव्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। जनता सुरक्षित वातावरणामध्ये राहते। असं असताना काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे आमच्या फडणवीस साहेबांचं नाव अगर कोण खराब करण्याची हिम्मत कोण करत असेल, काही नावं माझ्याकडे आली आहेत, पुरावा सकट आलेला आहे, काय काय केलेलं आहे, हिंदू आमच्या माता भगिनींना कसा त्रास दिलेला आहे, लव जिहादच्या नावाने जमिनीवर थुकलं गेलेलं आणि तिला सांगितलं की हे थूक चाट, ह्याचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत। कुठल्याही त्यांना या लव जिहादच्या जिहाद्यांना समर्थन करणारे काही सरकारमध्ये बसलेले अगर कोण असेल तर त्यांनी आता पुढे काय काय होतं त्याचा अनुभव घ्यावा। शेवटी आमच्या सरकारचं, आमच्या मुख्यमंत्र्याचं नाव कोणालाही खराब करायला मी देणार नाही। पुरावा सकट आज सगळी माहिती घेऊन चाललोय। आता आगे आगे देखो होता है क्या। सर, काही पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये सहभाग आहे, ते सहकारी देण्यात करतात असं तुम्ही आता मगाशी पण सांगितलं, आता तुम्ही त्याचा उल्लेख केलाय, त्याच्यावर तुम्ही काही कारवाई करणार? ते तुम्हाला सांगून करणार नाही, माहिती माझ्याकडे आहे, सरकारकडे मी सरकारचा भाग आहे। मुख्यमंत्री साहेबांकडे ही पूर्ण माहिती दिली जाईल, काय इथे चालतंय। हिंदू सणांच्या वेळी आणि अन्य काळात अगर आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोण अंडी मारण्याच्या नावाने, लव जिहादच्या नावाने, कोण कुठलेही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप अगर वळवळ करून त्यांना त्रास देत असतील ना, तर हेच ते सरकार नाही मस्ती करण्याची, हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही मस्ती करण्याची, हे काय कराची आणि इस्लामाबादमध्ये असले सरकार नाही आहे। हे हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये आणि हिंदुत्वादी विचाराच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आहे। म्हणून ह्या पुढे जी शिक्षा मिळेल ते तुम्ही अनुभव घ्याल। सर, हिंदी में बोलिए। सर, क्या कहेंगे जिस तरीके से यहाँ पे एक व्यक्ति हमेशा इस कॉम्प्लेक्स में पूरे हिंदुओं को परेशान करता है, क्या कहना चाहेंगे? अभी मेरे को लगा था वो मेरे को मिलने आएगा चाय पीने के लिए, इतना दूर से मैं उसको मिलने आया। अभी आ जाता तो मैं उसको दिखा देता बिरयानी कैसा खाने का है। हमारे हिंदू राष्ट्र में, हमारे हिंदुत्वादी सोच के सरकार होने के वक्त किसी ने भी मस्ती नहीं करना चाहिए। मुझे विश्वास है कि मेरा वीडियो और वो मेरा ये पत्रकार परिषद जरूर देखेगा, इसलिए उसको समझना चाहिए ये उसका अब्बा का पाकिस्तान नहीं है। वो अगर ये सारी चीज़ ये अगर बंद नहीं होगी ना, तो इसकी सबकी दवाई हमारे पास है, आजमा के देख ले। इसके बाद 2 दिन पहले किरीट सुमैया आए थे यहाँ पर, उन्होंने बोला था कि जो लोग भी इसमें शामिल हैं उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होगी, लेकिन इंटरव्यू में किरीट सुमैया का मजाक उड़ाया। देखिए, किरीट भाई हमारे बड़े नेता हैं, नकल उड़ाने से उनका काम छोटा हो जाता है क्या? फिर कभी तो कभी जेल में बैठ के भी नकल निकालो, मजा आएगा नकल निकालने को। फिर जब भी शुक्रवार के दिन गैस सिलेंडर ऊपर करने को नहीं मिलेगा ना, तभी मजा आएगा। करो नकल और ज़्यादा करो, मेरा भी करो जाने के बाद, फिर जहाँ जहाँ डंडे लगेंगे ना तो फिर मज़ा आएगा आवाज़ निकालने के लिए।
सर, नया नगर में आइलम मोहम्मद के ह्यूमन चेन बनाई जाती है, माहौल खराब किया जाता है, तो क्या उनको संदेश जारी करेंगे आप? मैं संदेश जाने के बजाय हमारी सरकार जरूर इसके बारे में जो कोई उसके ऊपर एक्शन लेना है, जो कुछ सोचना है सरकार जरूर सोचेगी, आप चिंता मत करो। मैं बार बार बता रहा हूँ ये हिंदुत्ववादी सोच की सरकार है, यहाँ कोई भी वातावरण कोई खराब ना करे। ये महादेव की भूमि है, महादेव की भूमि में बैठ के अगर ये वातावरण खराब करने की बात होगी, जबरदस्ती लोगों के ऊपर अगर कुछ थोपने का काम होगा ना, तो सही जवाब मिलेगा उन लोग। सर, मीरा बांधर में इसी तरह की घटना की हमेशा पुनरावृत्ति होती है, इस बारे में सरकार हमेशा कोई ठोस कदम लेगी आप थोड़ा जरा संयम रखो। सभी न्यूज एक ही दिन देंगे तो आपका चॅनल कैसा चलेगा? सर थोडा प्रश्न एक आहे की रामदास कदमांनी भाषण केलं होतं, याचा विषय संपला काय? माझ्यासाठी इकडचा हिंदू समाज महत्वाचा आहे। तुला पाहिजे याच्यानंतर अजून 100 पत्रकार परिषद घेतो तुझ्या राजकीय प्रश्नासाठी, पण इकडला हिंदू समाजाला सुरक्षित भावना येणं फार गरजेचं आहे। तू हिंदू म्हणून विचार कर जरा, तुझ्या घरातल्या कोण माता भगिनींवर अगर झालं असतं ना तर तुला राजकीय प्रश्न नाही आठवला असता। सर, अजून देखील काही ठिकाणी आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स लागलेले आहेत, त्या ठिकाणी देखील वातावरण तणावाचं झालेलं आहे। अनेक ठिकाणी ते कोणाला अगर अंगावर ओढूनच घ्यायचे असतील, दांड्यांची सवय करून घ्यायची असेल तर आम्ही काय करणार त्याच्यानं ना? जसं मी वारंवार बोलतो, हे हिंदू राष्ट्र आहे, इथे ही महादेवची भूमी आहे, ही मातीच महादेवची आहे, इथे हर हर महादेव आणि आय लव्ह महादेवच चालणार। तुम्ही जेवढं बाकी सगळे बॅनर लावत फिराल तेव्हा तुम्हाला लवकरच कराची आणि पाकिस्तानची तिकीट काढून आम्ही देऊ, तिथे जाऊन लावा हे सगळे बॅनर आणि नाचा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। पण आमच्या ह्या देशामध्ये जिथे 90% अगर हिंदू राहतात तर त्या देशामध्ये ही सगळी मस्ती आम्ही जास्त चालून देणार नाही। जा ना कराचीमध्ये अब्बाकडे आणि तिथे टाक त्याच्या चोरावर बॅनर, आम्हाला काय पडलंय? सर, मीरा भाईंदरमध्ये सर विशेषतः ह्या सोसायटीमध्ये वारंवार आपल्या हिंदू सणांवरती आघात केला जातो। सामंजस्यप्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून स्थानिक पोलिसांची तक्रार वगैरे करतात, परत तो व्यक्ती येतो, तो परत समाज माध्यमावर नाही तर पुढच्या आता दिवाळीला मला इथे यायला लागेल फटाके फोडायला। दिवाळी लांब नाही, मी येतो स्वतः फटाके फोडायला यांच्या सगळ्यांबरोबर, मग बघू काय होतं। मैं बोल के थोड़ी आऊंगा। सर, इतनी हिम्मत कहाँ से आती है? सीधा मजाक उड़ा, उनकी आवाज का मजाक, हमको देखिए ऐसा है, ये लोग बहुत नाजुक और बहुत छोटे लोग हैं। किरीट भाई का काम हो, हिंदुत्व अकेले काम करने कार्यकर्ताओं का काम, वो बहुत बड़ा काम है। अभी उनकी संस्कृति वो है, घर में कई बेटे बहनों को भी वो लोग छोड़ते हैं क्या? सोच लो ना, इसलिए उसको ज्यादा ये मत करो, बाकी का हम लोग के ऊपर छोड़ दो। पण ज्या प्रकारे अशा घटना घडतायत त्या लोकांच्या मागे देखील कुठली तरी राजकीय शक्ती त्यांच्या मागे असेल। जी पण राजकीय शक्ती असेल ना त्याला हे सरकार म्हणून आम्ही मोडून काढू। शेवटी त्या राजकीय शक्तीला एक समज, हा राजकीय मुद्दा नाहीये, हा आमच्या धर्माचा विषय, आमची ओळख आहे हिंदू राष्ट्र। कुठलाही राजकीय व्यक्ती उद्या त्याच्या घरात कुठल्या त्याच्या मुलीबरोबर लव जिहाद झालं, कुठल्या त्याच्या मुलीला कोणाला थूक चाटायला लावली तर चालेल का त्या राजकीय व्यक्तीला? मी काय ते मतं मागायसाठी हे लोकांकडे आलो नाहीये, देऊन दे दुसऱ्याला मत, मला काय। पण सुरक्षित वाटलं पाहिजे ना हिंदुस्थानमध्ये, वाटलं पाहिजे ना हा माझा देश आहे। नाही तर उद्या ह्या सोसायटीमध्ये राहू अगर त्याला वाटत असेल मी कुठे कराची किंवा इस्लामाबाद मध्ये राहते, मग उपयोग काय? मग तो संदेश देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे आणि सरकारचा प्रतिनिधी आहे, मंत्री आहे। एवढा अगर एक कॅबिनेट मंत्री अगर ह्यांच्या या ताकदीसाठी हे लोकांना आलेला आहे ना, पुढे बघा काय काय होतं। पोलीस यंत्रणेला पण संदेश आहे आणि त्याच्यात देवाभाऊचा लाडका मंत्री आलेला आहे यादीमधला, त्यानं आजमावून बघावं मला। ताई माझं म्हणणं आहे पत्रकार परिषद होऊन दे, त्याशी आपण बोलू, यांच्या पत्रकारांचे काय प्रश्न असतील ते सांगा, आपण काय सोसायटी मीटिंग साठी बसलो नाही ना। ओवेसी देखील पाठिंबा देतात, ते देखील अनेक ठिकाणी ओवेसी कुठे आले? हा संभाजीनगरला वगैरे जे काही आले आणि पळाले, मी ऐकलं। त्याला एवढं डोंगणात दम नाहीये आमच्या समोर उभं राहून काय मचमच करण्याची, चाव चाव करण्याची।
मी तर तुम्हाला ह्या निमित्ताने मी मुस्लिम समाजाला पण आवाहन करीन, नयानगर असो महाराष्ट्रात, की तुम्ही पण मस्जिदीच्या बाहेर आय लव्ह महादेवचे बॅनर लावा. हे हिंदू राष्ट्र आहे, ज्या देशामध्ये राहतात त्या देशाचे नियम पाळा, माझं म्हणणं आहे. कोण पाकिस्तानमध्ये राहणारा अगर कोण हिंदू असेल, अफगाणिस्तानमध्ये राहणारा हिंदू असेल, तुम्ही अपेक्षा ठेवाल की नाही की त्यांनी तिकडचे नियम कायदे पाळावेत? तर ज्या देशामध्ये 90% हिंदू राहतात, तुम्ही लावा ना तुमच्या मस्जिदीच्या बाहेर आय लव्ह महादेवचे बॅनर लावा. देशाचा नियम तो आहे. इथे आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय संविधान चालतं. इथे शरिया कानून लागू होणार नाही कधी, किती तुम्ही प्रयत्न केले तरी. म्हणून मुस्लिम समाजाला सांगेन, हे सगळे इकडे बाकीचे बॅनर लावण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या घराच्या बाहेर, मस्जिदीच्या बाहेर, मदरशाच्या बाहेर आय लव्ह महादेवचा बॅनर लावून टाकायचं. बघा किती फायदे भेटतात. शेवटी मुळात सगळे हिंदूच होते, सब हिंदू ही थे पहिले. मग लोक धर्मांतर करून त्या लोकांना केलं, पण मुळामध्ये सगळेच महादेवाचे भक्त होते. मग करा सगळे घर वापसी परत, आम्ही मदत करतो. सर, जब ऐसे हिंदू ऐसे कृत्य करते हैं, बैनर लगाने की कोशिश करते हैं, तो पुलिस उनको दुहाई देती है, कानून व्यवस्था के उन पे मामले दर्ज होते हैं, तो क्या कहेंगे? देखिए, मेरे साथ हमारे सभी हिंदुत्ववादी विचार के कार्यकर्ते, इन लोगों ने जब भी आपके ऊपर तकलीफ हुई है, हमारे सारे कार्यकर्ते आपके साथ खड़े हुए. इसके आगे भी ऐसा कोई बैनर लगा के वक्त, मैं जैसे बार बार बता रहा हूँ, एक कैबिनेट मंत्री इधर बैठ के आपके प्रोटेक्शन के लिए और आपसे बात करने आया है. तो इसके आगे का आप सोच लेना चाहिए. हमारा पुलिस डिपार्टमेंट में क्या सभी अधिकारी गंदे नहीं होते, कोई हिंदू स्पिरिट के भी लोग हैं, वो करेंगे ना अपने को मदद. देवा भाऊ की सरकार है, समझ में आएगा आगे. सर, म्हणजे आता तुम्ही सांगू शकता की आता जी काही घटना घडलेली ही शेवटची घटना, याच्या पुढे हिंदूंवरती माझी इच्छा आहे की अजून घडली पाहिजे. आता हे मजा नाही असं येऊन जाणं. गेल्या वेळी जेव्हा मैरा रोडला आलेलो, धमाल करून गेलेलो. अच्छा, पार्ट 2 करायची विचार होतो. बागी पिक्चर 2, बागी कसा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आला ना, मला पार्ट 2 करायची संधी तरी द्या. कारण वारंवार त्याविषयी पण त्याला पोलिसांनी नोटीस दिली, पण त्याला अटक करण्यात नाही आली. दरवेळी म्हणून बोलतोय, सगळी माहिती घेऊन जातोय. आमच्यावर सोडा, आम्ही मंत्रालयाला जाऊ, आमच्या मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊ. शेवटी ह्या सगळ्यात लोकांनीच्यामुळे आज मी आमदार आणि मंत्री म्हणून इथे बसलेलो आहे. आम्ही जे मंत्रालय बघितलं आहे ना, महाराष्ट्रातल्या हिंदू समाजामुळे बघितलेलं आहे. आम्ही आमदार म्हणून बनतो ना, महाराष्ट्रातल्या या हिंदू समाजामुळे आहे. अजून कोणी मोहल्ल्यांमधून आम्हाला मतदान झालेलं नाही. ह्या लोकांनी बिल्डिंगमध्ये उतरून आम्हाला मतदान केलेलं आहे. म्हणून ह्यांचं संरक्षण करणं आमचं काम आहे, आम्ही करू. नाही, नक्कीच सर. कसं कधी केव्हा विषय निघतो जेव्हा महाराष्ट्रात, भारतात, त्याचे परिणाम मीरा भाईंदरमध्ये लगेच होतात, कारण अशी पिलावर लगेच जागे होते. आता मला वाटतं इथे एक फ्लॅट घेतला पाहिजे, इथे राहायला येतो. देतील का नाही यांना विचारा फ्लॅट. चला येऊ का? थँक्यू. जय श्रीराम. नाही वेगळं काय नाही.